Last period we have learned simple present tense and past tense. There are different type of examples are given by me, and now we are going to learn negative sentences and then interrogative sentences. There are two types of interrogative sentences: verbal question and WH type question. At first, we learn निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये दोन प्रकारे असतात. एक विदाउट चेंजिंग मिनिंग म्हणजे अर्थ न बदलता, आणि चेंजिंग मिनिंग अर्थ बदलून. या ठिकाणी अर्थ बदलून हा प्रकार आहे. आता आपण टेन्स घेत आहोत, नंतर सेपरेट आपण निगेटिव्ह अँड अफर्मेटिव्ह विदाउट चेंजिंग मिनिंग कसं असते ते एक वेगळा भाग आहे तो. तर आपण सिंपल मध्ये पाहू आपण. तर चेंजिंग मिनिंग अर्थ बदलून होणारे. बघा या ठिकाणी दोन घेतलेत मी, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. तर तुम्हाला क्लिअरली फरक जाणवून येईल. आता या सिंपल प्रेझेंट टेन्सचं सिंपल पास्ट टेन्स कसं होतं हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. जसं आय ईट बनानाज. आता आय ईट चा बनानाचं सिंपल पास्ट टेन्स मी तुम्हाला एक्झाम्पल देईन. तर कसं होते, तर ईटचं एट होईल, म्हणजे आय एट बनानाज. म्हणजे तुम्हाला याच्यावरून काय लक्षात येते, दोन भाग केल्यामुळे. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं सिंपल पास्ट टेन्स कसं करायचं, आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं निगेटिव्ह कसं करायचं, आणि सिंपल पास्ट टेन्सचं निगेटिव्ह कसं करायचं ते एका वेळेस आपण शिकणार आहोत. तर मग चला मग, आय ईट बनानाज. आता आय ईट बनानाज, आय डू नॉट ईट बनानाज. काय वापरलाय आपण या ठिकाणी, तर डू आणि नॉट. म्हणजे मुख्य क्रियापदाच्या अगोदर, मुख्य क्रियापद काय आहे, ईट आहे. या ईट मुख्य क्रियापदाच्या अगोदर डू नॉट वापरलेला आहे, आणि नंतर क्रियापद, नंतर ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी डू नॉट. आता डू नॉटच का, एम इज आर वाय का बरं नाही, तर हेल्पिंग वर्ब आहे डू. जर दिलेल्या सेंटेन्स मध्ये एम इज आर वाज वेअर शॅल शुड विल वुड हे सपोर्टिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब जर नसतील तर आपल्याला डू, डज आणि डीड हे एकमेव तीन आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये याचा वापर होतो डब्ल्यूएस क्वेश्चन करण्यासाठी, वर्बल क्वेश्चन करण्यासाठी आणि निगेटिव्ह करण्यासाठी. म्हणून लक्षात घ्या. आता या ठिकाणी डू, डज आणि डीड. आता डूच का, डज का बरं नाही आणि डीड का बरं नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून डू, डज. आणि सिंपल पास्ट टेन्स जर असेल, क्रियापद भूतकाळी असेल तर या ठिकाणी डीड. मग आता डू आणि डज सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, तर नेमकं कोणतं मग, तर जर क्रियापदाला यस किंवा यस लागला असेल तर डज, आणि नसेल तर डू घ्यायचं. मग बघा आता, आय ईट बनानास, आय डू नॉट. काय वापरला आपण, आय डू नॉट ईट बनानास. जसे तसा ईट बनानास, ईटच्या अगोदर मेन वर्बच्या अगोदर डू नॉट किंवा डज नॉट लिहायचं. ही ड्रिंक्स टी, ही ड्रिंक्स टी. आता या ठिकाणी ड्रिंक्स कसं आलं, ड्रिंक का बरं नाही, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे ही, म्हणून या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मेन वर्बला मी मागे सांगितलं होतं यस किंवा यस लागतो. तेव्हा मग आता काय घेणार, क्रियापदाला यस लागलाय म्हणून डज घ्यायचा. म्हणून ही डज नॉट, डज नॉट. मग ड्रिंक्स जशाला तसा घ्यायचा का, नाही. या ठिकाणी यस लागलाय ना, यस, म्हणून इथला यस निघला, डू ला लागलाय म्हणून डज. ड्रिंक टी. नेक्स्ट, सी ओपन्स द डोअर, सी ओपन्स द डोअर. या ठिकाणी सी हा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा यस लागला आहे, म्हणून सी डझंट ओपन द डोअर. आता या ठिकाणी डज नॉट आहे, इथं डझंट आहे, तर काहीही हरकत नाही. या इथे सुद्धा आपण डझंट म्हणू शकतो, इथे डू नॉट, डज नॉट म्हणू शकतो. लक्षात. तर निगेटिव्ह शार्ड कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात याला, डझंट, डज नॉट, डझंट. सी डझंट ओपन द डोअर किंवा
सी डज नॉट ओपन द डोअर. इकडे नाही घेतलं आपण. बरं, एक सिंपल प्रेझेंट घेऊ. दे डू नॉट, दे प्ले खो खो. दे प्ले खो खो. आता काय लागेल मग? यस लागला का? यस लागला का? नाही. म्हणून डू. डू मीन्स डू नॉट मीन्स दे डोंट प्ले खो खो. सी वी सी अ टायगर. या ठिकाणी सुद्धा यस लागलेला नाही आहे, थर्ड पर्सन आहे ना, म्हणून वी डोंट सी अ टायगर किंवा वी डू नॉट सी अ टायगर. राहुल गोज टू मार्केट. राहुल आहे, थर्ड पर्सन सिंगुलर नंबर आहे, म्हणून गोला गोज यस लागला आहे. म्हणून राहुल डझंट किंवा डज नॉट गो टू मार्केट. मग डज वापरला असेल तर या गो मधला यस निघेल, म्हणून सिंपल गोस राहील. नेक्स्ट, यू कलेक्ट 100 कॉइन्स. यू डोंट कलेक्ट 100 कॉइन्स किंवा डू नॉट कलेक्ट 100 कॉइन्स. आता बघा सिंपल पास्ट टेन्स मध्ये बघा. इट एट, ड्रिंक ड्रँक आहे बघा. मग आय एट बनानास. या ठिकाणी सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आहे, म्हणून या ठिकाणी डू डजचा विचार करायचा नाही, तर इथं विचार करायचा डीड, डीड नॉट. म्हणून आय डीड नॉट. आता डीड इथं पास्ट टेन्स आला ना, म्हणून या ठिकाणी पास्ट येईल का? पास्ट फॉर्म ऑफ नाही, एका ठिकाणी कुठेतरी राहील, म्हणून या ठिकाणी याचं फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. म्हणून एटचं इट इज अ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. म्हणून आय डीड नॉट ईट बनानास. आय डीड नॉट ईट बनानास. सेकंड, ही ड्रँक टी. बघा, ड्रिंकचं ड्रँक. ही डिडंट ड्रिंक टी. ड्रँकचं ड्रिंक फर्स्ट फॉर्म. डिडंट किंवा डिड नॉट. सी ओपन द डोअर. सी ओपन, ओपन पास्ट टेन्स बघा. सी डिड नॉट ओपन द डोअर्स किंवा सी डिडंट ओपन द डोअर. दे प्लेड खो खो. बघा, प्ले प्लेड पास्ट फॉर्म. दे डिडंट प्ले खो खो किंवा दे डिड नॉट प्ले खो खो असे होईल. वी सॉ अ टायगर. वी डिडंट सी अ टायगर किंवा डिड नॉट. राहुल वेंट टू मार्केट. गोच पास्ट फॉर्म ऑफ वर्ब वेंट. राहुल डिडंट किंवा डिड नॉट गो टू मार्केट. यू कलेक्टेड 100 कॉइन्स. कलेक्टचं पास्ट फॉर्म ऑफ वर्ब कलेक्टेड. यू डिड नॉट किंवा यू डिडंट कलेक्ट 100 कॉइन्स. अशा प्रकारे हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्सचे निगेटिव्ह. कोणते? चेंजिंग मिनिंग. यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता या दोन्ही टेन्सचे वर्बल क्वेश्चन पाहू. आता वर्बल क्वेश्चन मी निगेटिव्हचं देताना फॉर्म्युला द्यायचा विसरलो होतो, पण या ठिकाणी मी फॉर्म्युला दिलेला आहे वर्बल क्वेश्चनचा. आता वर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला काय आहे? एकदम सोपी, सर्वात सोपी वर्बल क्वेश्चन आहे. तर काय, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू किंवा डज वापरायचं असते आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर दिलेल्या वाक्यातील वर्ब आणि दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट आणि इतर, आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो, तेव्हाच इंटरगेटिव्ह सेंटेन्स बनते. मग बघा, आय ईट बनानास. आता वर्बल क्वेश्चन करताना या आयच्या सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब डू किंवा डज वापरायचं. आता आय ईट बघा, मग वर्बला यस किंवा यस लागला आहे का? लागलेला नसेल तर डू घ्यायचं, म्हणून डू आय. बघा, या आयच्या समोर फक्त काय ठेवलं आपण? डू आय ईट बनानास. परंतु वाचायचं कसं? डू आय ईट बनानास, डू आय ईट बनानास. आणि याचं आन्सर हे यस ऑर नो मध्ये असते. याचं आन्सर कसं येईल? किंवा डू यू ईट बनानास असंही म्हणता येईल ना.
परंतु डू आय इट बनानाज, मी आंबा खातो का, किंवा डू यू इट डू यू इट बनानाज, मी केळी खातो का, डू यू इट बनानाज, तू केळी खातो का. तर याचं उत्तर यस किंवा नो मध्ये येते, यस आणि नो. आता आन्सर कसं देता येईल बघा. यस एक आन्सर झालं, यस आय डू दुसरं आन्सर झालं, यस आय ईट बनानाज हे झालं अफर्मेटिव्हचं आन्सर. निगेटिव्ह कसं, नो नो आय डोंट, आणि तिसरं नो आय डोंट ईट बनानाज. अशा पद्धतीचे हे आन्सर असते. बघा मग आता सेकंड, ही ड्रिंक्स टी, काय येईल, यस लागलाय म्हणून डज. डज ही इट, डज ही ड्रिंक टी, डज ही ड्रिंक टी. सी ओपन द डोअर, डज सी ओपन द डोअर. दे प्ले खो खो, डू दे प्ले खो खो. वी सी अ टायगर, डू वी सी अ टायगर. राहुल गोज टू मार्केट, गोज आहे म्हणून डज इट, डज राहुल गो टू मार्केट. आता या ठिकाणी बघा मग गो, इथं गोज आहे, आता डज आहे ना म्हणून या ठिकाणी गो येईल. मग यू कलेक्ट 100 काइन्स, डू यू कलेक्ट 100 काइन्स. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये बघा मग, आता या ठिकाणी डू डज काहीच नाही, डायरेक्ट फक्त डीड आहे. डीड सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट आणि इतर जे काही असेल ते, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बघा आय एट बनानाज. मग या आयच्या अगोदर डीड वापरा म्हणून DID डीड आय, आणि हा जो एट आहे या ठिकाणी पास्ट फॉर्म आहे म्हणून या एटचा पास्ट फॉर्म राहणार नाही, तर प्रेझेंट फॉर्म येईल. कारण दोन ठिकाणी पास्ट फॉर्म राहणार नाही. मी इथे आहे म्हणून तिथे नाही आहे, म्हणून एकाच ठिकाणी कोणी असेल म्हणून लक्षात घ्या. डीड आय इट बनानाज. ही ड्रँक टी, did he drink tea. She opened the door, did she open the door. They played kho-kho, did they play kho-kho. We saw a tiger, did we see a tiger. Rahul went to market, did Rahul go to market. You collected 100 coins, did you collect 100 coins. अशा प्रकारे हा सिंपल पास्ट टेन्स. आता याचा आन्सर देऊन पाहू. डीड आय ईट बनाना, यस. दुसरं यस आय डीड, आणि तिसरं यस आय एट बनानाज. नो डीड आय ईट बनानाज, त्याचा निगेटिव्ह आन्सर नो नो आय डिडंट, आणि नंतर नो आय डिडंट ईट किंवा डिड नॉट ईट बनानाज. अशा प्रकारे हे आहे वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चनचा आन्सर कसं द्यायचं ते शिकलो. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, त्यामध्ये कोणता WS टाईप क्वेश्चन पाहू.